नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही सुद्धा पीडीएच आणि पीडीएल वापरून ट्रेडिंग करता का? पीडीएच म्हणजे प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो हे दोन महत्वाच्या लाईन्स असतात ज्या आपल्याला सांगतात लास्ट डेचा जो हाय होता आणि लास्ट डेचा जो लो होता त्या ठिकाणी जर आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला दिसतो तर तिथे आपण लॉंग किंवा शॉर्टचा ट्रेड घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ट्रेड करताय का आणि तुम्हाला 50% कमी विन रेट मिळतोय का? काय कारण असेल बरं? सो युजली माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जर तुम्ही फक्त सिंगल लाईनवरती जर ट्रेड प्लेस करत असाल, म्हणजे सिंगल लाईन ॲज अ सपोर्ट, सिंगल लाईन ॲज अ रेजिस्टन्स जर का कन्सिडर करत असाल तर तिथे तुम्हाला विन रेट एवढा जास्त मिळत नाही जेवढा तुम्हाला एखादा झोन जर कन्सिडर केला, म्हणजे सिंगल लाईनच्या ऐवजी आपण तिथे एक झोन जर का मार्क केला तर तिथे आपल्याला एक चांगल्या प्रकारचा ट्रेड मिळू शकतो. सो असं काही कॉन्फ्लुएन्स आपल्याला घेता येईल का प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो सोबत, की जो आपल्यासाठी हाय प्रोबॅबिलिटी झोनचं काम करेल? सो आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने हाय प्रोबॅबिलिटी झोन्स मार्क करायचे चार्टवरती आणि कशा पद्धतीने आपण ते ट्रेड करू शकतो. सो चला तर मग लॅपटॉप स्क्रीनवरती बघूया हाय प्रोबॅबिलिटी झोन्स मार्क करणं आणि हाय प्रोबॅबिलिटी झोन्स ट्रेड करणं. आता 5 मिनिटाचा माझा निफ्टीचा चार्ट आहे. याच्यामध्ये मी सेटिंग काय करते ते मी दाखवते. तर इथे माझं ऑटो सेटिंग आहे, म्हणजे जर मी टाइम फ्रेम चेंज केली तर ऑटोमॅटिकली माझा सीपीआर चेंज होणार आहे. प्लस इथे मी डेली साठीचे डेली पिव्होट बीसीटीसी म्हणजे पूर्ण सीपीआर ला मी एनेबल केलंय. R1, R2, R3, R4 म्हणजे चारही रेझिस्टन्स लाईनला मी एनेबल केलेलं आहे. आणि S1, S2, S3, S4 म्हणजे चारही सपोर्ट लाईनला सुद्धा आपण एनेबल करणार आहोत. आणि खाली जाऊन म्हणजे आता माझ्या सपोर्ट लाईन ज्या आहेत त्या रेड कलरच्या आहेत, सगळ्या रेड कलरच्या डॉटेड लाईन आहेत, त्या सगळ्या सपोर्ट लाईन आहेत. आणि ग्रीन कलरच्या ज्या सीपीआरच्या वरच्या लाईन आहेत त्या सगळ्या रेझिस्टन्स लाईन्स आहेत. ओके, आता सगळ्यात खाली जाऊन आपण प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो इथे तुम्ही बघू शकत असाल तर ते आपण मार्क केलेलं आहे. आणि ब्लॅक कलर मध्ये ज्या डॉटेड लाईन असणार आहेत तर तो एक म्हणजे सीपीआरच्या वरचा जो असेल तो प्रिव्हियस डे हाय असेल, सीपीआरच्या खालचा जो असेल तो प्रिव्हियस डे लो असणार आहे. ठीक आहे, सो आता आपण वन बाय वन थोडे एक्झाम्पल बघूया की कशा पद्धतीने आपण इथे ट्रेड बघू शकतो. ओके, सो आता हा कन्सेप्ट तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमला आणि कुठल्याही इन्स्ट्रुमेंटला वापरू शकता. आता जस्ट एक्झाम्पलसाठी मी फक्त निफ्टी डेमॉन्स्ट्रेट करत आहे, पण हे तुम्ही स्टॉक्स, कमोडिटीज आणि इतर टाइम फ्रेम इतर इन्स्ट्रुमेंटसाठी सुद्धा वापरू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही हायर टाइम फ्रेमसाठी जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर हायर टाइम फ्रेम मध्ये सुद्धा हा कन्सेप्ट तुम्ही वापरू शकता. ओके, सो आता आपल्याला हाय प्रोबॅबिलिटी झोन कसे मार्क करायचे तर आता इथे तुम्ही बघू शकत असाल सीपीआरच्या वरच्या ज्या ग्रीन लाईन आहेत, जसं मी म्हटलं की ही रेझिस्टन्स लाईन आहे आणि ब्लॅक कलरची लाईन आहे ती माझा प्रिव्हियस डेचा हाय आहे, म्हणजे हा प्रिव्हियस डेचा हाय, कालच्या दिवशीची जी हाय प्राइस होती ती आहे. तर आता जर आपण इथे बघितलं ना, पर्टिक्युलरली इथे आपल्याला काय लक्षात येत आहे की ह्या खूप जवळ आहेत लाईन. ओके, आणि आता इथे खाली सुद्धा जर आपण बघितलं तर प्रिव्हियस डेचा लो आणि माझी S1 ह्या सुद्धा खूप जवळ आहेत. तर जेव्हा या माझ्या दोन्ही लाईन म्हणजे एक कुठली तरी पिव्होटची लाईन आणि प्रिव्हियस डे हाय किंवा प्रिव्हियस डे लो असं जेव्हा डिस्टन्स खूप कमी असतं ह्याच्यामध्ये, तर ह्याला आपण म्हणतो हाय प्रोबॅबिलिटी झोन. ओके, सो हा असतो आपला हाय प्रोबॅबिलिटी झोन. आणि आता तुम्ही बघू शकत असाल की दिवसाचं ओपनिंग हे या दोन हाय प्रोबॅबिलिटी झोनच्या मध्ये झालेलं आहे आणि कंटिन्युअसली निफ्टीनी एक टाइमपास केलेला आहे. आणि ऍट द एंड ऑफ द डे म्हणजे 2:25 ला, ओके 14:25 म्हणजे 2:25 ला एक कॅन्डल फॉर्म झाली
जिनी सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला या हाय प्रोबॅबिलिटी झोन मधून, आणि जेव्हा एक प्रॉपर 3 कॅन्डलस्टिक फॉर्मेशन झाल्यानंतर इथे आपण एंट्री घेऊ शकतो विथ स्टॉप लॉस बिलो दिस कॅन्डल, आणि मिनिमम आपण 1:2 किंवा 1:3 पर्यंत हा ट्रेड नेऊ शकतो. ठीक आहे. सो ह्या सिनारिओ मध्ये एंड ऑफ द डे होता, सो मिनिमम तुम्ही 1:2 घेऊन इथे तुम्ही बाहेर पडू शकता, कारण की पुढे आपल्याकडे जास्त वेळ नव्हता इंट्राडेची पोझिशन ठेवण्यासाठी. आणि तुम्ही इथे पाहू शकता की किती ब्युटिफुली ह्या झोन मधून आपल्याला एक सपोर्ट प्राइस ऍक्शननी घेतलेला बघायला मिळू शकतो. सो आपण अजून असे काही एक्झाम्पल्स पाहण्याचा प्रयत्न करूया. सो त्याच्या आधीचा दिवस घेतला लक्षात, तर त्याच्या आधी आपल्याकडे असं कुठलेही प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लोच्या जवळ कुठल्याही स्टँडर्ड पिव्होटच्या लाईन नव्हत्या. ठीक आहे, म्हणजे डिस्टन्स आहे दोघांमध्ये. सो इट्स ओके, आपण सोडून देऊया. आता पुढे आपण गेलो तर परत एकदा ह्या त्यातल्या त्यात जवळ आहेत, पण इतक्याही जवळ नाही आहेत की त्याचा मी फुल झोन मार्क करू शकेन. सो इथे सुद्धा एवढा डिस्टन्स जो आहे तो आपण लक्षात घेऊन चालणार नाही. ठीक आहे. सो आयडियली तो आपला हाय प्रोबॅबिलिटी झोन नाहीये. ठीक आहे. आता इथे तुम्ही बघू शकत असाल तर इथे खूप चांगल्या पद्धतीने मला पुन्हा एकदा हाय प्रोबॅबिलिटी झोन बघायला मिळालेले आहेत. ओके. सो हा वरचा हाय प्रोबॅबिलिटी झोन आहे, हा खालचा हाय प्रोबॅबिलिटी झोन आहे. सो तुम्हाला एक अंदाज आला असेल की कशा पद्धतीने, म्हणजे किती डिस्टन्स साधारणतः मी एक्सपेक्ट करू शकते. ओके. मग खूप जर जास्त डिस्टन्स असेल तर तिथे मला हाय प्रोबॅबिलिटी झोन मार्क करायची गरज नाहीये. आणि आता इथे जर ऍड ऑन तुम्ही जर बघू शकत असाल तर इथे मी जर ऍड ऑन 20 EMA ऍड केला. ओके. तर आता प्राइस सीपीआरच्या खाली ओपन झाली आणि तिसऱ्याच कॅन्डलनी माझा हाय प्रोबॅबिलिटी झोन रिजेक्ट केलेला आहे. पहिल्या कॅन्डलवरती सपोर्टचा ट्रेड आपण घेणार नाही, कारण की आपल्याला दोन तरी कॅन्डल अशा पाहिजेत बॅक टू बॅक. सपोज अजून एखादी कॅन्डल जर रेडी झाली असती इथे पुढे ग्रीन कलरची, तर आपण लॉंग साठी कदाचित बघू शकलो असतो. पण सीपीआर वरती आहे म्हणजे तोही रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आणि 20 EMA ला इथे कम्प्लीट रिजेक्शन मिळालंय. ठीक आहे. पुन्हा खाली आल्यानंतर तिसऱ्या कॅन्डलनी माझा हाय प्रोबॅबिलिटी झोन ब्रेक केलेला आहे. आणि इथे तुम्ही म्हणाल मॉर्निंग स्टार फॉर्म होतो, मग इथे का नाही ट्रेड घेतला? कारण इथे ट्रेड न घेण्याचं कारण असं आहे की माझा 20 EMA खूप जवळ आहे आणि तो स्लोपिंग डाऊन साइड आहे. सो आपण वेट करायचं. सपोज आता इथे जर ग्रीन कॅन्डल म्हणून तिने 20 EMA ला ऍक्च्युली पूर्ण क्रॉसओव्हर करून जर वरती क्लोज झाली असती आणि स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल असती, तर मग आपण पुन्हा लॉंग एंट्रीचा विचार केला असता. पण तुम्ही ते कंटिन्युअसली बघू शकत असाल की 20 EMA ला रिस्पेक्ट करून प्राइस खालीच येते. आणि जेव्हा कधी सेकंड टाइम तिने हाय प्रोबॅबिलिटी झोन मार्क केला आणि एक खूप चांगल्या पद्धतीने इव्हिनिंग स्टार फॉर्मेशन झालं, तेव्हा आपण इथे शॉर्टची अपॉर्च्युनिटी आपल्याला इथे मिळाली. आणि इथे ह्या रेड कॅन्डल नंतर इथे मी शॉर्ट घेऊ शकते विथ स्टॉप लॉस अबाव दिस कॅन्डल, आणि मिनिमम आपण 1:3 रिस्क रिवॉर्ड साठी नक्की जाऊ शकतो ह्या ट्रेडमध्ये. सो अशा पद्धतीने आपण हाय प्रोबॅबिलिटी झोन्स ट्रेड करू शकतो. सो अगेन इथे सुद्धा मला हाय प्रोबॅबिलिटी झोन मिळालेला आहे. ओके. आणि वरती सुद्धा आहे हाय प्रोबॅबिलिटी झोन, पण ह्या हाय प्रोबॅबिलिटी झोन मध्ये अगेन मला 20 EMA नी इथे कन्फर्मेशन दिलं. ओके. सो या सिनारिओ मध्ये मी इथे लॉंग जाऊ शकते विथ स्टॉप लॉस बिलो दिस कॅन्डल, पण इथे माझा स्टॉप लॉस हिट होणार आहे. ठीक आहे. सो एखादा माझा स्टॉप लॉसचा ट्रेड सुद्धा असणार आहे. असं नाहीये की एखादी कन्सेप्ट 100% ऑफ द टाइम आपली चालतीये, असं कधीच होणार नाहीये. ठीक आहे. सो एक सेकंड, मी कदाचित चुकीचा हे मार्क केलाय. इथे आपल्याला लॉंग पोझिशनचा ट्रेड मार्क करायचा आहे विथ स्टॉप लॉस बिलो दिस कॅन्डल, आणि इथे माझं 1:3चं टार्गेट असतं मिनिमम, जे की आपल्याला मिळालं नाहीये. आता पुन्हा दिवसाच्या नंतर जेव्हा माझा हा स्टॉप लॉस हिट झाला, सो ऍट द सेम टाइम मला स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर, म्हणजे साधारणतः माझा इथे स्टॉप लॉस हिट झाला, पण मग इथे मला खूप ब्युटिफुल पुन्हा एकदा ट्रेड एंट्री करण्याची अपॉर्च्युनिटी इथे मिळालेली आहे. जेव्हा की तुम्ही बघू शकता इन्व्हर्टेड हॅमर which is taking resistance of high probability zone plus 20 EMA. खूप ब्युटिफुली 1:3चं आणि खूप शार्प आपल्याला इथे
टार्गेट पण मिळालेलं आहे 1:3चं. आणि खूप चांगल्या पद्धतीने हा सुद्धा दिवस आपण म्हणू शकतो की एक आपला प्रॉफिटमध्ये क्लोज झाला असता जर मी हा सेटअप वापरून ट्रेड घेतला असता. बरोबर आहे. सो आता इथे कुठलाही हाय प्रोबॅबिलिटी झोन नाहीये, ह्या दिवसाला देखील कुठलाही हाय प्रोबॅबिलिटी झोन नाहीये. आणि आता इथे जर तुम्ही बघू शकत असाल, आता मी फक्त वरचा हाय प्रोबॅबिलिटी झोन मार्क करते, खालचा सुद्धा आहेच. ओके. पण तिथे प्राइस ऍक्शन आलेली नाहीये. सो हे दोन हाय प्रोबॅबिलिटी झोन्स आहेत. आणि जेव्हा आपल्याला हे बघायला मिळतं की कॅन्डल, पहिली कॅन्डल 20 EMA प्लस सीपीआरचा सपोर्ट, सीपीआर अपसाइड आहे आणि प्रिव्हियस डे हायचं ब्रेकआउट करून आणि ऍक्च्युली हाय प्रोबॅबिलिटी झोनचा ब्रेकआउट करून जेव्हा माझी ग्रीन कॅन्डल बनली आहे, तेव्हा मी इथे लॉंग जाऊ शकते विथ व्हेरी स्मॉल स्टॉप लॉस. याच हॅमर लाईक कॅन्डलचा, ब्रेकआउट कॅन्डलचा लो माझा स्टॉप लॉस असू शकतो. आणि इथे सुद्धा मी मिनिमम 1:3 साठी ट्रेड करू शकते. सो किती सुंदर पद्धतीने आपल्याला हे हाय प्रोबॅबिलिटी झोन्स वर्क करताना बघायला मिळू शकतात. हे आपण काही एक्झाम्पल्स आज बघितलेले आहेत. तर मला असं वाटतं की नक्की तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती, तुमच्या टाइम फ्रेमवरती हे झोन मार्क करून कशा पद्धतीने तुम्ही एंट्री घेऊ शकता ह्याचं बॅक टेस्टिंग, ह्याचं फॉरवर्ड टेस्टिंग नक्की करून बघा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती ह्याचं विन रेट काय आहे, किती कशा पद्धतीने साधारणतः हे काम करतंय तुमच्यासाठी, हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. म्हणजे मला सुद्धा आयडिया येईल. कारण की एक माणूस अनेक इन्स्ट्रुमेंट, अनेक टाइम फ्रेम नाही बघू शकत, मास्टर नाही करू शकत. सो मे बी माझ्यासाठी जर निफ्टीवरती माझी मास्टरी असेल, तर तुमच्यासाठी मे बी कमोडिटीज किंवा बँक निफ्टी हे तुमचे मास्टरीचे इन्स्ट्रुमेंट असू शकतात. सो नक्की तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरचं जे काही ऑब्झर्वेशन आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या कम्युनिटीमध्ये शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. आणि थँक्यू सो मच अँड बाय.